दरम्यान एसटी सोबत बुडालेल्या प्रवाशांचे नातेवाईक सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे उमेश कुमावत यांनी। जे कंडक्टर होते विलास देसाई एका बसवर, त्यांचे नातेवाईक आपल्याबरोबर सुर्वे साहेब आहेत, मेहुणे आहेत त्यांचे। तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे की नेमकी काही माहिती मिळते तुम्हाला प्रशासनाकडून? इथं आल्यानंतरची परिस्थिती आम्ही आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे का म्हणून बघायला गेलो तर इथे कोणत्याही प्रकारचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दिसून आला नाही आणि आम्ही वेड्यासारखे इकडून भरकटल्यासारखे काय झालंय काय नाही, कोणाशी बोलावं, कोणाची माहिती मिळवावी या संभ्रमात दिवसभर फिरत होतो। टोल फ्री क्रमांक दिला पण त्या टोल फ्री क्रमांकावर तो एक तास म्हणजे त्याचा स्विच ऑफ लागतोय, तो लागत नाही। दुपारच्या नंतर तर आमची एवढी धावपळ झाली की आम्हाला समजलं 2 बॉड्या आल्यात म्हणून आम्ही तिकडे गेलो हॉस्पिटलच्या इथे। तिथे सुद्धा काही मागमूस नाही आणि कोणत्याही प्रकारची जे म्हणजे इथले स्थानिक म्हणजे शासकीय प्रतिनिधी असू दे, अधिकारी असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे, इथे येऊन सगळे गेले, परंतु इथे घटना घडलेल्या लोकांच्या पैकी कोण नातेवाईक आहेत का त्यांना बोलवून घेणं, त्यांच्या हस्तेने चौकशी करणं, मदत कार्यामध्ये काय कोणत्या प्रगती आहे किंवा काय घटना घडतात याची माहिती देणं असा कोणत्याही प्रकार इथे आतापर्यंत घडलेला नाही आहे। तुम्ही मग रात्रभर कुठे थांबलात? किती लोक आहात? आम्ही रात्रभर इथे एका मित्राच्या घरी गेलो आणि तिथे रात्रभर राहिलो 7-8 नातेवाईक। त्यामुळे आणि सकाळी उठून इथे आलोय, बघतोय तर कुठलीही यंत्रणा कार्यवाहीत नाही। काल सुद्धा आम्ही त्यांना सुचवलं, हे टाटा मोटर्सवाल्यांनी आमच्यावर फार मेहरबानी केलेली ह्या लोकांनी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य की आम्हाला तिथे बसायला तरी आसरा दिला। दिवसभर आम्ही असे तिकडे फिरत होतो। बघा ना, प्रत्यक्षात बघा इथं आपत्कालीन कक्ष आहे का? आता तटकरे साहेबांना मी सांगितलं स्वतःहून भेटून की इथे आपत्कालीन कक्ष नाही, तेव्हा त्यांच्या ते लक्षात आले। मला हाच आरोप करायचा आहे सगळ्या राजकीय नेत्यांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर, माझा हाच आरोप आहे। जिथे घटना घडली तिथे सगळे येऊन गेले पण एकानेही इथे आपत्कालीन व्यवस्था आहे की नाही, किती कर्मचारी गेले, किती नातेवाईक आले याची साधी काडी मोज चौकशी केलेली नाही। प्रशासकीय यंत्रणा सांगते आमचं काम चालू आहे, ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही करता, आमच्यावर मेहरबानी करत नाही, पण आमचं जे नुकसान तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही आमच्याशी काय संवाद साधताय? हा माझ्या प्रशासनावर आणि या सगळ्या सत्ताधारी सगळ्या राजकीय लोकांवर, राजसत्तेवर आरोप आहे माझा। मुख्यमंत्री येऊन गेले, मुख्यमंत्र्यांचं काम होतं की इथं आपत्कालीन व्यवस्था आहे का, त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेच दिसलं नाही। मी ऑडिट करतो, मी स्ट्रक्चर करतो, तुम्ही भविष्यामध्ये सगळं करा, पण भविष्याच्या पुढं करायच्या अगोदर आज जी घटना घडली त्याचं काय?